वात प्रकृती ही त्रिदोषांपैकी एक प्रकृती आहे. प्रथम आपण प्रकृती म्हणजे काय ते बघूया. प्रकृती म्हणजे मनुष्याचा मूळ स्वभाव. तो कधीही बदलत नाही. तो मनुष्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सारखाच राहतो. त्यात काहीही बदल होत नाही. म्हणजेच तो अपरिवर्तनीय आहे. तर आता आपण वात प्रकृती समजून घेऊया. वायू हा वृक्ष, जल, लघु, शीत, शीघ्र, बहु, परुष व विशद या गुणांनी युक्त असतो. हा मनुष्याच्या शारीर व मानस भावांवरती परिणाम करतो. तर वृक्ष गुणांमुळे वात प्रकृतीच्या व्यक्तीचे शरीर हे अपचित व लहान आकाराचे असते. तसेच वृक्ष असते यांचा स्वर हा भिन्न असतो, फाटलेप्रमाणे व जर्जर असतो, म्हणजेच ऐकण्यास अप्रिय असतो. लघु गुणामुळे या व्यक्तींचे वजन हलक्या प्रकाराचे असते व यांची हालचाल चपळ गतीने होती. तर बहुगुणामुळे ह्या प्रकृतीच्या व्यक्ती अतिशय बडबड करणाऱ्या असतात. यांच्यामध्ये कंडरा व शिरा अधिक प्रमाणात आढळून येतात. शीघ्र गुणांमुळे यांना कोणतेही काम अतिशीघ्रतेने करण्याची इच्छा असते. म्हणजे यांना मनोविकार अतिशीघ्रतेने होतात. यांना राग लगेचच येतो, परंतु तो लवकरच जातो. यांना कोणतीही गोष्ट लवकर लक्षात येते, परंतु ती तितकीच लवकर विसरते देखील. यांना प्रेम देखील लवकर होते, परंतु त्याला संपण्यास जास्त फार वेळ लागत नाही. तर परुष गुणामुळे या व्यक्तींमध्ये केस, दाढीचे केस, मिशीचे केस, रोम, दंत, नख इत्यादी हे खरखरीत असतात. शीत गुणांमुळे वात प्रकृतीच्या व्यक्तींना ही थंडी अतिप्रमाणात सहन होत नाही. अर्थात ते शीतद्वेषी असतात. यांना शीतजन्य विकार हे अतिप्रमाणात होतात. या शीत गुणांमुळे शरीराचे स्तंभन तथा कंपन होत असते. विषद या गुणांमुळे या व्यक्तींची त्वचा ही फाटलेली, फुटीर व खरखरीत असते. उपरोक्त सर्व गुणांच्या संयोगाने वात प्रकृतीच्या व्यक्ती हे अल्प आयुषी, अल्प बलयुक्त, अल्पसंततीची तसेच अल्पसामग्रीयुक्त असतात. प्रकृतीच्या व्यक्तीची शरीर रचनात्मक लक्षणे समजून घेऊया. वात प्रकृतीमध्ये वायू महाभूत प्राधान्य असल्यामुळे वात प्रकृतीच्या व्यक्तींचे शरीर हे अस्थिर असते. सामान्यतः त्यांचे शरीर कृश, सडपातळ व हलके असते. त्यांचा बांधा हा बारीक व वजन हलके असते. हात पायांवर सिरांचे जाळे हे पसरलेले असतात, कारण स्नायू आणि मेदधातू हे नीट विकसित झालेले नसते. त्यांचा वर्ण धूसर व त्वचा ही कोरडी असते, कारण त्यात स्निग्ध गुण हा नसलेला असतो. दिसायला हे व्यक्ती अप्रिय असतात. डोक्यावरील केश हे वृक्ष, कोरडे व तुटल्यासारखे असतात. डोळे हे लहान, अनाकर्षित व भावहीन असतात. झोपेत डोळे अर्धवट उघडे असतात. त्यांची नखेही कोरडी. शरीरक्रियात्मक लक्षणे. वात प्रकृतीच्या व्यक्तीचा आवाज हा वृक्ष, तीक्ष्ण व फाटका व चिरका असतो. बोलताना ते अडखळतात, असंबद्ध व अतिप्रमाणात ते बडबड करीत असतात. त्यांच्या गती व शरीराच्या हालचाली लवकर तथा जलद गतीने होतात. भोजन सेवनादी कर्म अतिशय जलद गतीने करतात. या प्रवृत्तीचे व्यक्ती चे शरीरबळ कमी असते. दृष्टी ही अस्थिर व चंचल असते. चालताना संधीतून कटकट असा आवाज येतो. यांची अग्नी ही विषम अग्नी असते. त्यामुळे ही व्यक्ती कधी कमी तर कधी अधिक प्रमाणात भोजन सेवन करीत असतात. यांना मधुर व आम्ल रसांचे तथा उष्ण गुणांचे साधने आहेत. असे साधने भोजन वात प्रकृतीच्या व्यक्तीचे अधिक प्रिय असते. थंड पदार्थ व थंड वातावरण यांना सहन होत नाही. त्यामुळे ते शीत गुणात्मक आहार विहाराचे सेवन करीत असतात. सेवन करणे टाळतात. यांना कंप, स्तंभादी शीतजन्य विकार होतात व या वात प्रकृतीच्या लोकांची दात व नख खाण्याची यांना सवय असते. आता आपण वात प्रकृतीच्या व्यक्तीची मानसिक लक्षणे समजून घेऊया. वात प्रकृतीचे व्यक्ती चंचल स्वभावाचे असतात. यांची स्मरणशक्ती ही अल्प असते. ही नास्तिक वृत्तीची असतात. वात प्रकृतीची व्यक्ती घाबरट परंतु भांडखोर असतात. यांचे इंद्रियांवरती नियंत्रण नसते. यांचे मित्र फार कमी असतात आणि यांची मैत्री फार काळ अशी टिकत नाही. हे फार लवकर चिडतात, लगेच रागावतात व लगेच राग विसरतात. आपण पर्वतावर किंवा आकाशात भ्रमण करीत आहोत अशा स्वरूपांची त्यांना स्वप्ने येतात. त्या व्यक्तीचे मन अस्थिर असते व ते कोणत्याही निर्णयावर ठाम राहू शकत नाही. ही व्यक्ती लवकरच सुखी किंवा लवकरच दुःखी पण होतात. अनुकत्व म्हणजे आचरण. या अनुकत्वाद्वारे मनुष्य तथा निसर्गातील विभिन्न प्राणीमात्रांची तुलना केली जाते. ही तुलना मुख्यतः यांच्या शरीराची रचना, हालचाली, स्वभाव वैशिष्ट्य आधारे केली जाते. तसेच वात प्रकृतीचे लोक ही अजब म्हणजेच शेळीसारखी कृश, अल्पबल, अतिखादाड अशी असतात. गोमांस
म्हणजेच कोल्ह्यासारखी धुसरवर्ण चंचल हिंसावृत्तीचे नसतात। शश म्हणजेच ससा यासारखी अतिचंचल चलदृष्टी भित्रे असे असतात। शश म्हणजे सशासारखी अतिचंचल चलदृष्टी भित्री अशी असतात। आखू म्हणजेच उंदीरासारखे भित्रे अतिखादाड व चौर्य वृत्तीचे असतात। उष्ट्र म्हणजेच उंटासारखे दीर्घ आकृती व वृक्षस्वर असे असतात। श्वान म्हणजेच कुत्र्यासारखे वृक्षस्वर कलहप्रिय हिंसक वृत्तीचे असे असतात। गृध म्हणजेच गिधडासारखी कुरूप दुष्ट स्वभाव व शिकारप्रिय असे असतात। काक म्हणजेच कावळ्यासारखे कृष्णवर्ण वृक्षस्वर व